पुरंदर तालुक्यात होणाऱ्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जमीन देण्यासाठी काही गावातील लोकांनी किंवा शेतकऱ्यांनी परवानगी दिली जाईल असं म्हटलं जातं। आणि यानंतर आता मी उभा आहे तो मुंजवडी आणि एकतपूरच्या भागामध्ये। एका रस्त्याच्या या बाजूला पाहिलं तर मुंजवडी आहे, रस्त्याच्या या बाजूला एकतपूर आहे। आणि या ठिकाणी सध्या शासनाच्या वतीनं जमिनीचं मोजणी सुरू आहे, सर्वेक्षण सुरू आहे। शेतकऱ्याच्या शेतामध्ये कोणती पिकं आहेत, कोणती झाडं आहेत, त्याच्या शेतामध्ये विहिरी किती आहेत आणि पाईपलाईन कशी आहे याबाबतचं एकंदरीत सर्वे हा केला जातो आहे। आणि शेतकऱ्यांना यानंतर कोणता मोबदला देता येईल याच्याबद्दलची चर्चा सरकार शेतकऱ्यांबरोबर करणार आहे। आणि त्यामुळं आता या भागातील शेतकरी तत्वतः तरी विमानतळाच्या जमीन मोजणीला परवानगी दिलेली आहे असं सांगतायत। आणि विमानतळाच्या लागणाऱ्या जमिनीसाठीची मोजणी सध्या सुरू आहे। आणि असं जरी असलं तरी विमानतळाच्या मोजणीसाठी आम्ही सरकारला परमिशन दिली, मात्र विमानतळासाठी जी परवानगी आहे ती मात्र दिलेली नाही। विमानतळाला जमीन द्यायची की नाही हे आम्ही नंतर ठरवणार आहोत असं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते। आणि त्यामुळे पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीची जरी मोजणी चालू असली तरी भविष्यकाळात सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष होतो की शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळून पुरंदरमध्ये विमानतळ होतं हे पाहणं गरजेचं राहणार आहे। न्यूज नको बस।